आजचा संडे स्पेशल आहे गणपती बाप्पाचं दर्शन. घिबू आता 9 महिने सुरू झालेले आहेत. तिला 8 महिने कंप्लीट झालेत आणि खूप दिवस झालं मला तिला दगडूशेठ गणपतीचं दर्शन द्यायचं होतं. मग आपल्या बाप्पाच्या पायावर ठेवायचं होतं आणि आजचा शुभ मुहूर्त काढून अंकुशला पण सुट्टी असल्यामुळे चांगला एकदम दिवस भेटला आणि आम्ही निघालो दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला. घरातून खूप लवकर आवरावर केली, कारण कडक ऊन खूप जास्त पुण्यात पडत होतं सकाळच्या टायमिंगला. त्याच्यामुळे मला पिल्लूला काही त्रास होऊ नये आमच्या म्हणून लवकर आम्ही निघालो. पण ऊन तर होतं, त्यात आमचं पिल्लू पेंगत होतं बघा. थोडं थोडं त्याला झोप येत होती, कारण सकाळी 7 वाजल्यापासून रामकृष्ण हरी आमच्या पिल्लूला शिंक आली हो. बरं, मग काय तिला झोप येत होती. म्हटलं चला आता पोचता मग तिला पहिलं झोप लागली. मी तिथे तांबडे जोगेश्वरी मंदिरच्या इथे पोचले आणि पहिलं तिला फिडिंग केली, कारण पुढे म्हणलं गर्दी असू शकते, त्याच्यामुळे मी ती रिस्क घेतली नाही. पिल्लू माझं छान फिडिंग करून तिथे झोपलं आणि मग मी तिला असं कवर करून अफाट ही गर्दी म्हणजे अफाट होती. मला वाटलं आज कमी गर्दी असेल उन्हामुळे, पण संडे त्यात संकष्ट चतुर्थी, त्याच्यामुळे बाप्पाला त्यांच्या भाविकांचं अफाट प्रेम मिळतं ऑलवेज. आणि असं करून आम्ही पासेस काढले. घिबू होती म्हणून पटकन दर्शन केलं आणि घिबूला जेव्हा बाप्पाच्या पायावर तिथे गुरुजींनी टाकलं, माझं अक्षरशः मला तृप्त झालं. मला चला बाबा, आजचं दर्शन सफल झालं. मग बाजूला स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामी तर काय म्हणजे आमचे गेबूचे आमचे तर लाडाचेच आहेत बाप्पा, त्याच्यामुळे तिथे पण खूप छान दर्शन झालं. सर्वजण घिबूला इतके जाता येता खेळवत होते, तिचा लाड करत होते. आणि सर्वात चांगली गोष्ट इथे झाली तांबडी जोगेश्वरी मंदिरमध्ये. एका काय म्हणजे ताईंना काय वाटलं, त्यांनी येऊन घिबूच्या अक्षरशः म्हणले, दर्शन घेऊन आले, म्हणले ही पण आमची छोटी देवी आहे. आणि आले आणि तिच्या पायाला कुंकू वगैरे लावलं, मला विचारलं चालेल का, आणि घिबूचा त्यांनी आशीर्वाद घेतला आणि तिच्या हातात 50 रुपये